नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक एस सूर्यवंशी सर केम्ब्रिज महाविद्यालय लातूर आणि सरस्वती कॉमर्स अकॅडमीच्या तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपलं हे पहिलं लेक्चर असणार आहे आणि ते इंट्रोडक्टरी असणार आहे। आज या व्हिडिओ लेक्चरद्वारे मी तुम्हाला 11th कॉमर्स बद्दल चर्चा करणार आहे। काही प्रश्न असणार आहेत तुमच्यासाठी। त्या प्रश्नाचं उत्तर, द आन्सर ऑफ क्वेश्चन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहून त्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मला व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवू शकता। मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये 11th कॉमर्स हे इंग्लिश मीडियममधून आहे, हे तुम्हाला माहीतच असेल। तर मी 11th कॉमर्स बद्दल काही ओळख करून देणार आहे, आणि ती ओळख तुम्हाला पूर्णपणे उपयोगाची, फायद्याची ठरली का नाही हे मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सांगायचं आहे। हा माझा पहिला प्रश्न आहे। तर लक्ष द्या, आपल्याला 11th कॉमर्समध्ये कोणते कोणते विषय आहेत तर लक्ष द्या मित्रांनो। इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे, तो इंग्लिशमधूनच असणार आहे, माहीतच असेल आपल्याला। ओके, सेकंड लँग्वेज म्हणून आपल्याकडे जो विषय आहे तो तुम्हाला महाविद्यालयामधून माहिती करून घ्यावा लागेल। तो विषय एकतर हिंदी किंवा मराठी असेल। तो तुम्हाला माहीतच असेल, फॉर्म भरताना समजलेला असेल की आपण सेकंड लँग्वेज कुठला विषय निवडलेला आहे। आता या सब्जेक्टची तयारी कशी करून घेतली जाणार आहे, या दोन सब्जेक्टची तयारी कशी घेतली जाणार आहे हे तुम्हाला आपण नंतर कॉलेजच्या ग्रुपवरती सांगितलं जाईल। ओके, आता आपला विषय आहे कॉमर्सचा। आपण इथं लिमिटेड गोष्टीची चर्चा करणार आहोत, पूर्ण चर्चा होऊ शकणार नाही। लक्ष द्या, 11th कॉमर्सला जे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत तेच सब्जेक्ट तुम्हाला 12th कॉमर्सला असणार आहेत, फक्त सिलेबस वेगळा असणार आहे। ठीक आहे, तर लक्ष द्या, पहिला विषय महत्त्वाचा आहे तो आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। मुलांनो, 12वी बोर्डला हा विषय मराठी माध्यमामधून पण असतो, पण हा विषय इंग्लिश माध्यमातून शिकलेला खूप चांगला आहे, आणि आपल्या लातूरमध्ये जवळपास सर्व कॉलेजमध्ये हा इंग्लिशमधूनच आहे, आणि आपण पण इंग्लिशमधून शिकणार आहोत। या विषयाची ओळख पुढे केली जाईल। दुसरा विषय कॉमर्सचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट। तुम्हाला इंग्लिशमधूनच असणार आहे, कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आपल्या महाविद्यालयामध्ये कॉमर्स हे इंग्लिशमधून आहे। ठीक आहे, आज एक्झाम पॅटर्न बद्दल डिस्कशन होणार नाहीये, आज डिस्कशन आहे सिलेबस बद्दल असणार आहे। काय सिलेबस आहे आणि कुठले सब्जेक्ट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा कंपल्सरी विषय असतो कॉमर्सला, आणि त्याच्यासोबत OCM
OCM, ठीक आहे, मी OCM म्हणतोय, म्हणजे ओ चीफ मिनिस्टर म्हणत नाही मी, आपल्या सब्जेक्टचं नाव ओ चीफ मिनिस्टर नाही आहे, OCM आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. पुढचा विषय आहे इकॉनॉमिक्स, जो आपल्याकडे कंपल्सरीच आहे आणि तो इंग्लिश मधूनच आहे. आणि चौथा आणि शेवटचा सब्जेक्ट तुम्हाला मला सांगायचं आहे की कोणाचा कोणता सब्जेक्ट आहे. सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, त्याला और असतो मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. आणि तुम्हाला माझा दुसरा प्रश्न आहे की तुमचा विषय कोणता आहे ते मला व्हॉट्सअपद्वारे कळवायचं आहे. तुमचा विषय कोणता आहे या दोन्हीपैकी. आलं लक्षात. जर तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयामध्ये असाल, केम्ब्रिज ज्युनियर कॉलेज सोडून इतर कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही मला कळवायचं आहे की इकॉनॉमिक्सला और दुसरा सब्जेक्ट आहे आणि तो कोणता आहे तुमचा. ठीक आहे. बाकी जनरली मॅक्झिमम स्टुडंटचे सब्जेक्ट हे असतात कॉमर्ससाठी. ओके, चला मग आपण या चारही सब्जेक्टपैकी पहिल्या 3 सब्जेक्टच्या सिलेबसबद्दल ही चर्चा होणार आहे आणि तो सिलेबस तुम्हाला तुमच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवून त्या सब्जेक्टच्या सिलेबसचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. तर पहिला विषय आहे आपला कॉमर्सचा. द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ कॉमर्स इज bookkeeping and accountancy. Now there is a question in the mind of some students that about the language of teaching. लक्ष द्या विद्यार्थी मित्र, जर कुणाला मराठीमधून प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. ज्यांना हिंदीमध्ये लेक्चर पाहिजे, जर हिंदीमध्ये लेक्चर घ्यायचं असेल तर मी हिंदीचाही यूज करायला तयार आहे. पण त्यासोबत तुम्हाला हे सर्व सिलेबस इंग्लिशमधून असल्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश सेंटेन्स गरजेचे आहेत तिथं तुम्हाला इंग्लिशमधूनच सेंटेन्स घेतले जाणार आहेत आणि कन्सेप्ट इंग्लिशमधूनच सांगितल्या जाणार आहेत. पण इंग्लिशसोबत हिंदीमधून सांगायचं का मराठीतून सांगायचं हे तुम्हाला कळवायचं आहे की किती विद्यार्थी मराठीमधून आहेत आणि किती जणांना हिंदी समजतं. जर हिंदीची गरज नसेल तर हिंदी यूज केली जाणार नाही. मॅसेज करा. हा तिसरा प्रश्न आहे. शिकवत असताना भाषा कोणती विचारायची आहे, हा तिसरा प्रश्न. चला मग, bookkeeping and accountancy, this subject is very important in commerce field. आपल्या कॉमर्सचा आत्माच सौल हा सब्जेक्ट आहे. आपण कॉमर्स घेतलंयच पहिल्यांदा हा सब्जेक्ट शिकण्यासाठी. आणि तुम्हाला कोणी सांगितलं असेल की हा जो अकाउंट जो विषय आहे, जनरली याला अकाउंट म्हणतात शॉर्टकटमध्ये. हा अकाउंट विषय हा मॅथ आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं असेल
तर ते चुकीचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, लाईफ इज इक्वल टू मॅथ. मी 14 वर्षाचा आहे. हे काय गणित आहे ना, 1 2 3 4 5. मग लाईफला मॅथ म्हणायचं का? एक लक्षात घ्या, मॅथ ही कन्सेप्ट ही सगळीकडे इम्पॉर्टंट आहे. जसं की सायन्सला तुम्हाला माहीत असेल, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमधल्या बऱ्याच कन्सेप्ट वापरल्या जातात. मग त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीला मॅथमॅटिक्स म्हणायचं का? नाही. मॅथमधले काही फंडामेंटल जे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे जे फंडामेंटल मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत, त्या आपल्याला या विषयामध्ये वापरायच्या आहेत. टोटल चॅप्टर्स किती आहेत या सब्जेक्टमध्ये? तर लक्ष द्या, द नंबर ऑफ चॅप्टर्स इन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आर 11. नॉट बेटा, नॉट 11, 10. आन्सर कीचा इंडेक्समध्ये आलेला पॉईंट आहे. तर तुम्हाला शेवटी सांगणार आहे सिलेबसबद्दल की काय तुम्हाला समजलं. तर लक्ष द्या, टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स 10 आहेत. याच्याबद्दल सर तुम्हाला डिस्कस करतील अकाउंटचे. ठीक आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे आणि ह्या चॅप्टरचे नावं लिहून घ्यायचे. ओके. या स्क्रीनमध्ये तुम्हाला 8 चॅप्टर दिसत आहेत. त्याच्या पुढच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला पुढचे 2 चॅप्टर दिसतील. चॅप्टर नंबर 9 आणि चॅप्टर नंबर 10. ओके. Stop the video and write down the syllabus of bookkeeping and accountancy. First subject of commerce तुम्हाला माहित झाला असेल. What is the first subject of commerce? Bookkeeping and accountancy. याबद्दल तुम्हाला प्रोफेसर डुमने सर कंप्लीट इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे. ओके. आता दुसरा विषय आहे कॉमर्सचा जो तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे, तो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सची चर्चा सिलेबस लिहून घेतल्यानंतर होईल. तुम्हाला फक्त सिलेबस लिहून घ्यायचा आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर लक्ष द्या. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये किती चॅप्टर आहेत? 10. तर आता पहा इकॉनॉमिक्स मध्ये किती चॅप्टर आहे? 10. पहा किती चॅप्टर आहेत? 10. There are 10 chapters in bookkeeping as well as there are 10 chapters in economics. Take the screenshot of this syllabus. First 6 chapters. Stop the video and write down the first 6 chapters. And next 4 chapters. चौथा प्रश्न असा आहे, जर व्हिडिओ बद्दल तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्हाला त्याबद्दल मला सांगावं लागेल की सर व्हिडिओ मध्ये अशी अशी अडचण होती आणि मला ही गोष्ट समजलेली नाही. लक्ष द्या, पुढचा सब्जेक्ट आहे तिसरा, OCM. लक्ष द्या, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. 11th मध्ये आपल्याला 3 कन्सेप्ट्स आपल्याला या चॅप्टर मध्ये
समजून घ्यायचे. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय कॉमर्स? अँड दुसरी कन्सेप्ट असेल ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स. व्हॉट आर द ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स? दुसरी कन्सेप्ट. आणि या सब्जेक्टमध्ये तिसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय मॅनेजमेंट. असा हा सब्जेक्ट फक्त एका कन्सेप्ट बद्दल चर्चा करत नाही, तर टोटल आपल्याला इथं 3 कन्सेप्ट समजावून घ्यायचे आहेत. आणि त्या 3 कन्सेप्ट लक्षात आल्या? कॉमर्स म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय कॉमर्स? What is the organizations of commerce? And number 3, what is management? तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला फ्युचरसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहेत. या विषयाचा अभ्यास करताना, लेक्चर करताना लक्षपूर्वक करा. तर OCM मध्ये नंबर ऑफ चॅप्टर्स किती आहेत? देर आर 8 चॅप्टर्स. राहतील ना आठवणीमध्ये? किती चॅप्टर आहेत OCM मध्ये? 8. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला स्क्रीन व्हिडिओ थांबवायचा आहे आणि चॅप्टरचे नाव लिहून घ्यायचे आहेत. पहिले 6 चॅप्टर आणि पुढचे 2 चॅप्टर. ठीक आहे, ओके. चला, आपण आज काय पाहिलं? या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? तर कॉमर्सचे स्पेशल सब्जेक्ट कोणते आहेत? 11th कॉमर्स. नंबर 1 कॉमर्स सब्जेक्ट, बुक कीपिंग अँड accountancy. This subject teacher is Professor डुमने सर. नंबर 2 इकॉनॉमिक्स, theoretical subject. This subject teachers is Professor S.H. सूर्यवंशी. माय सेल्फ, मी शिकवणार आहे तो विषय. नंबर 3 OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. The subject teacher are also Professor S.S. सूर्यवंशी, myself. नंबर 4, आता आपले 2 सब्जेक्ट आहेत आणि ते दोन्ही सब्जेक्ट मी शिकवतो, पण तुम्हाला मला सांगायचं आहे कुणाचा कोणता सब्जेक्ट आहे. सेक्रेटरियल प्रॅक्टिस, त्यालाच और कुठला विषय आहे? मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, M1 अँड M2. आपल्याला पुढील लेक्चर्स हे Google Meet वरती घ्यायचे आहेत आणि तुम्हाला Google Meet डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला Google Meetची लिंक पाठवली जाईल. तुम्हाला ती जॉईन करायची आहे आणि दररोजचे लाईव्ह लेक्चरचा आनंद घ्यायचा आहे. ओके, धन्यवाद.